तो दिवस म्हणजे एकदम शुभ आहे, कारण आज पहिलं श्रावण सोमवार आणि नागपंचमी सुद्धा. माझे समोरचो बैल आणि काढले व्हिडिओ सुद्धा घेतले दुकानावरसून. आणि पहिल्या आधी माका जायचं होतं लिंगेश्वरच्या देवळात पाया पडाक. मग नंतर मी नागोबानूक जाणार होतोय, तर म्हटलं सकाळी लवकर जाऊया, कारण सकाळी लवकर गेले तर गर्दी मिळायची नाही आणि जास्त वेळ पण लागायचो नाही. थोड्याच वेळात मी देवळात तर येऊन पोहोचले आणि तुम्ही आतमध्ये बघू शकता सुंदर अशा प्रकारे पिंडी सजवलेली होती आणि किती भारी दिसतात ती बघा. मग आधी थोड्या वेळ मी थांबले, पाया वगैरे पडले, मग नंतर सगळं आपले व्हिडिओनी घेतलंय. आणि पिंडी बघा किती भारी वाटतात, ती मस्त फुलांनी सजवलेली एकदम आकर्षित अशी वाटत होती. मग तात तर माझं काम झालं. मग आता बाहेर सुद्धा सगळे अगरबत्त्यां लावूनचे होते देवांजवळ. मग थंय सुद्धा लावले तुळशीच्या थयानी. आता माका जायचं होता नागोबा आणूक, मग त्यासाठी लागणार होता अळूचा पान. तर अळूचा पान आधी पहिला घेतले, वाटेतच भेटला. मग काकांका व्हिडिओने दिले, मग आपलं नागोबा घेतलं नाही. तुम्ही समोर बघू शकताच गणपती रंगूचं काम चालू अजून महिनो बाकी आहे, त्याच्यामुळे तुमका गणपती रंगवलेले दिसत नाहीत. मग अळूच्या पानात नागोबा घेतले आणि मस्त गेले घराकडे. तर घराकडे बाकीची सगळी तयारी झाली, पाट आणि ठेवलेलो होतो. आता फक्त रांगोळीने काढूची होती. ते रांगोळीसुद्धा माकाच काढूक सांगले नव्हते, कारण बाकी कोण नाही घरात सध्या, त्याच्यामुळे. मग तोडकी मोडकी माका जमात तशी मी काय रांगोळी काढलोय. आता रांगोळी बिंगोळीचं आपलं काय संबंधच नाही, पण तरीसुद्धा काढलंय. पण पूजा पण माका पूजा येतात थोडी करूक, पण एवढी चांगली प्रॉपर म्हणजे बरोबर अशी येत नाही. मग पप्पानी माका सगळं सांगलं नाही कसा काय करूचा आता. मग हळूहळू माका जमात तरी सगळी पूजा केली, नैवेद्य वगैरे ठेवले, पाणी वगैरे सोडलंय. आता 4 वाजून गेले, तर आता काय विसर्जन करूचं होता. मग त्यामुळे नागोबा घेतलंय, नैवेद्य वगैरे घेतलं आणि आमच्या समोरच कंपाऊंडात नागोबाचं विसर्जन केलंय. तुम्ही समोर बघू शकता. फुला वगैरे जा काय सगळा होता आता आणून ठेवलंय आणि मग विसर्जन करून इलंय घरात. आणि संध्याकाळी जो काय धोधो पाऊस पडायला लागलो, आज दिवसभर पडलो नाही, पण या 1 तासात जो पाऊस पडलो. आवडलो असत तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर बघित असाल तर फॉलो करा.